नमस्कार. चला तर आज आपण भेळ बनवणार आहोत कडधान्याची. त्यासाठी मी घेतलेले आहेत काळे मनुके, दुसरे पिवळे मनुके आणि शेंगदाणे भिजत घातले होते आणि मूग, मटकी, हरभरा हे सर्व मी रात्रीचं भिजत घातले होते. त्यात काबुली चणा पण आहे. थोडे मटकीला मोड आलेले आहेत. अशी आपल्याला मस्त भेळ बनवायची आहे आणि त्यासाठी मी लिंबू पण घेतलेला आहे. खाण्यासाठी चमचे घेतलेले आहेत, प्लेटी घेतलेल्या आहेत. हाडाची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला हे भेळ खाणं खूप योग्य आहे. मोठा बाउल घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे. आणि त्यासाठी मी गाजर, काकडी, कोथिंबीर, टमाटा, कैरी, बीट हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. बारीक चिरून घेतलेलं आहे. कोबी पण आहे त्यामध्ये. असं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता या सर्वांची मी भेळ बनवणार आहे. ही भेळ खूपच स्वादिष्ट, चविष्ट, रुचकर लागते. त्यासाठी मी आता मोठा बाउल घेतलेला आहे. आता त्या बाउलमध्ये मी एक साहित्य टाकते. गाजर टाकून घेतलेला आहे, बीट टाकून घेतलेला आहे. ही एक प्लेट बनवणार आहे मी, म्हणून थोडं कैरी पण टाकली आहे, कच्ची कैरी, आणि टोमॅटो टाकलेला आहे. गाजर टाकून दिलेला आहे, काकडी टाकून दिलेली आहे, कोबी टाकून दिलेला आहे, कांदा टाकून दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला खूप बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. आणि आता हे सगळं भिजवलेलं कडधान्य मी 4 प्रकारचं त्यामध्ये टाकून देत आहे. काबुली चणा, मूग, मटकी आणि हरभरा. हे काळे मनुके टाकून घेत आहे आणि भिजवलेले शेंगदाणे आणि पिवळे मनुके. आता हे सर्व मी एकत्र करते. छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. रोज सकाळी आपल्याला हे खायचं आहे. अशा प्रकारे आपले लिंबू पिळले आणि चाट मसाला टाकून मी भेळ तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता. मी प्लेटीत ठेवलेला आहे.